नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला सहामाहीचा पोर्शन गणित भाग 1चा पोर्शन संपलेला आहे. आपण आता सरावाला सुरुवात करूया, डिव्हिजन घेऊया. त्याच्यामध्ये आपण पाहूया गणित भाग 1 प्रकरण 2 वर्ग समीकरण. वर्ग समीकरण म्हणजे काय की ज्या समीकरणाच्या चलाचा घातांक, ज्या समीकरणात एकच चल असेल आणि त्या चलाचा सर्वोच्चतम घातांक हा 2 असेल, अशा समीकरणाला काय म्हणतो आपण? वर्ग समीकरण म्हणतो. पाहूया उदाहरणार्थ x वर्ग अधिक x अधिक 1 बरोबर 0. पहा मित्रांनो, या समीकरणामध्ये पाहिलं तर x हे एकच चल आहे आणि या चलात x या चलाचा सर्वोच्चतम घातांक 2 आहे. म्हणून अशा या समीकरणाला आपण काय म्हणतो? वर्ग समीकरण. की ज्या समीकरणाच्या मध्ये एक आणि एकच चल असते आणि त्या चलाचा सर्वोच्चम घातांक हा 2 असतो, अशा समीकरणाला आपण वर्ग समीकरण म्हणतो. आता आपण पाहूया मित्रांनो वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. जर a b c या वास्तव संख्या असतील, जर a b c या a b c या वास्तव संख्या असतील आणि a is not equal to 0 व a बरोबर हा 0 नसेल, तर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाला वर्ग समीकरणाचे सामान्य रूप असे म्हणतात. x या चलातील वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण खालील समीकरण पाहूया आणि त्याचे 5x वर्ग बरोबर 36. आता याला वर्ग समीकरणाच्या सामान्य स्वरूपात लिहा. या समीकरणात मग कसं करणार? हा 5x वर्ग इथं पहिल्या घातांकाचं पद दिलेलं नाही म्हणून 0x. हा 36 इकडे धन इकडे काय ऋण 36 बरोबर 0. हे झालं मित्रांनो वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. आता परत आपण दुसरं उदाहरण पाहूया. बघा x वर्ग अधिक 5x अधिक 7 बरोबर 0. बघा हे आहे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. परत अजून एक समीकरण लिहूया. 5z वजा 7 बरोबर 0. बघा तिसरं समीकरण आहे 5z वर्ग वजा 7 बरोबर 0. हे सुद्धा वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे. ax वर्ग आणि डायरेक्ट इथं c दिलेला आहे, मधलं पद दिलेलं नाही, तरी सुद्धा हे समीकरण सुद्धा वर्ग समीकरणाचे सामान्य रूप याला म्हणता येईल. आता बघा मग आता इथं वर्ग समीकरणे आहेत का ते कसं ठरवणार? दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे का ते कसं ठरवणार? तर पाहूया मित्रांनो आपण पुढील जाऊ. बघा दिलेली समीकरणे वर्ग समीकरणे आहेत का? मित्रांनो
5x अधिक 7 बरोबर 0. बघा या समीकरणात पाहिलं आपण तर x हे एकच चल आहे आणि चलाच्या सर्वात मोठा घातांक 2 आहे. म्हणून अशा समीकरणाला आपण काय म्हणतो वर्ग समीकरण आहे. परत आपण पुढचं उदाहरण पाहूया. x घन अधिक 7y अधिक 12 बरोबर 0. बघा या समीकरणाचं जर आपण निरीक्षण केलं इथं आपल्याला दोन चल दिसून येतात. बरोबर आहे. x या चलाचा घातांक 3 आहे आणि y चलाचा घातांक 1. अशा वेळेस या समीकरणाला आपण वर्ग समीकरण म्हणणार का? तर बघा मित्रांनो निश्चितच हे दिलेले समीकरण वर्ग समीकरण नाही, कारण त्याच्यामध्ये दोन चल आहेत आणि पाहिलं तर एका चलाचा घातांक 3 आहे आणि दुसऱ्या चलाचा घातांक 1 आहे. आपल्याला कसं अपेक्षित आहे की दिलेल्या समीकरणामध्ये एक आणि एकच चल पाहिजे. वरच्या समीकरणाचे आपण निरीक्षण करा. बघा पहिल्या समीकरणामध्ये एक आणि एकच चल आहे. कोणता चल आहे? x चल आहे आणि त्या चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे? 2 आहे. म्हणून अशा समीकरणाला आपण वर्ग समीकरण म्हणतो. परंतु खाली जे दुसरं समीकरण आहे त्या समीकरणाला आपण वर्ग समीकरण म्हणणार नाही. दिलेले समीकरण वर्ग समीकरण नाही. चला तर मित्रांनो आता परत पाहूया सराव संच 2.1. आता बघा आपण सराव संच 2.1 पाहूया. आपलं हे रिव्हिजन आहे. सामान्य पोर्शन संपलेला आहे. लवकरच सामान्य परीक्षा सुरू होतील त्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करत राहायचे. त्याची सराव म्हणून आपण आता पाहूया अभ्यास 2.1 किंवा सराव संच 2.1 प्रॅक्टिस सराव संच 2.1. खालीलपैकी कोणती दोन समीकरणे वर्ग समीकरणे लिहा. कोणती दोन वर्ग समीकरणे लिहा. प्रश्न पहिला आहे. पहिला प्रश्न कोणतीही दोन वर्ग समीकरणे लिहा. वर्ग समीकरण लिहिताना आपण एकच दक्षता घ्यायला पाहिजे की त्या समीकरणामध्ये एक आणि एकच चल असलं पाहिजे आणि त्या चलाच्या सर्वोच्चतम घातांक किती येईल? 2. बघा मग आपण लिहूया. पहिलं समीकरण लिहूया. x वर्ग अधिक 10x वजा 12 बरोबर 0. हे पहिलं झालं. आता दुसरं समीकरण लिहूया. आपल्याला दोन लिहायला सांगितले. कोणती दोन आपण लिहू शकतो? 15y वर्ग वजा 9y अधिक 3 बरोबर 0. बघा दोन्ही समीकरणांचं आपण निरीक्षण करूया. पहिल्या समीकरणात x हे एकच चल आहे आणि x चा सर्वात मोठा घातांक 2 आहे. म्हणून हे या समीकरणाला आपण काय म्हणतो? वर्ग समीकरण. दुसऱ्या समीकरणाचे पण निरीक्षण करा. दुसऱ्या समीकरणात कोणतं चल दिलेलं आहे? y हे एकच चल आहे या समीकरणामध्ये, पूर्ण समीकरणामध्ये आणि y चा सर्वात मोठा घातांक किती इथं? 2. म्हणून हे सुद्धा वर्ग समीकरण आहे. अशा रीतीने आपण दुसरा प्रश्न पाहूया मित्रांनो. दुसरा प्रश्न दिलेला आहे. खालील समीकरणे ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात लिहा. दुसरा प्रश्न असा दिलेला आहे आपल्याला. खालील समीकरणे प्रश्न क्रमांक 2. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा. या रूपात लिहा.
आता आपण पहिलं उदाहरण घेऊया. उदाहरण क्रमांक 1. 11 बरोबर ऋण 4x वर्ग. पहिलं उदाहरण आहे 7 वजा 4x वजा x वर्ग बरोबर 0. मग आपल्याला हे आपण काय करू, प्रत्येक पद शून्याच्या त्या बाजूला घेऊया. x वर्ग अधिक 4x वजा 7 बरोबर 0. बघा हा x वर्ग ऋण होता, तिकडे जाताना काय झालं, धन झाला. हा 4x ऋण होता, तिकडे जाताना काय झालं, धन झाला. आणि 7 हा धन होता, इकडे येताना काय झालं, ऋण झाला बरोबर 0. हे झालं ax वर्ग अधिक bx वजा c बरोबर 0 या स्वरूपात. आता दुसरं उदाहरण बघूया. परत दुसरं उदाहरण घेऊया. 3y वर्ग बरोबर 10y अधिक 7. 3y वर्ग बरोबर 10y अधिक 7. बघा आता ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात ते समीकरण आपल्याला दिलेलं नाही, तर आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c या रूपात ते लिहायचे. बघा सर्वप्रथम x वर्गाचे पद म्हणून इथं काय y वर्गाचे पद 3y वर्ग. हा 10y तिकडे धन आहे, इकडे त्यांना काय ऋण होईल, म्हणून ऋण 10y आणि 7 हा धन आहे, त्याला आपण इकडे आणूया, इकडे त्यांना काय होईल, पक्षांतर केलं तर ऋण 7 होईल. ऋण 7 आणि काय इथं 0. बघा ax वर्ग वजा by वजा c बरोबर 0. आता परत तिसरं उदाहरण घेऊया. तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण. तिसरं उदाहरण आपल्याला असं दिलेलं आहे, पहिल्या कंसात m अधिक 4 आणि दुसऱ्या कंसात m वजा 10. पहिल्या कंसात m अधिक 4 आणि दुसऱ्या कंसात m वजा 10 बरोबर 0. मग आता हे आपल्याला दोन्ही कंस सोडून घ्यावे लागतील. आता बघा पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या दोन्ही पदांची बेरीज म्हणजे काय 4 अधिक वजा 10 बरोबर त्याला गुणिले पहिले पद अधिक दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार 4 गुणिले ऋण 10 बरोबर 0. आता बघा m वर्ग हा ऋण 10 आणि धन 4. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करणार आपण, वजा करणार आहोत. 10 मधून 4 गेले किती राहिले 6. मग मोठ्या संख्येचे चिन्ह 6m आणि ऋण आणि धन या दोन संख्यांचा गुणाकार हा ऋण येत असतो. धन ऋण संख्येचा गुणाकार हा ऋण येतो. ऋण 10 आणि धन 4 यांचा गुणाकार 10 चौक 40 ऋण 40 बरोबर 0. बघा ax वर्ग am वर्ग वजा bm वजा c बरोबर 0 हे झालं सामान्य रूप. याला म्हणतात वर्ग समीकरणाचे सामान्य रूप. अशा रीतीने राहिलेली उदाहरणं तुम्ही सोडवा. आपलं आधी शिकून झालेलंच आहे, आपण हे रिव्हिजन घेतोय, तुम्हाला आठवण म्हणून एक सराव म्हणून आपण घेतोय. आता पुढचा प्रश्न पाहूया. वर्ग समीकरणाची मुळे. आता वर्ग समीकरणाची मुळे दिलेल्या किमतीचे समाधान असतं. दिलेली संख्या वर्ग समीकरणाचे मूळ आहे किंवा नाही हे जर ओळखायचे असेल तर वर्ग समीकरणात ती किंमत टाकायची आणि डावी बाजू बरोबर उजवी बाजू येत असेल तर दिलेली संख्या त्या समीकरणाचे मूळ आहे असं आपल्याला म्हणता येईल. बघा मग आता आपण पाहूया पुढचा प्रश्न पाहूया. खालील प्रत्येक उदाहरणामध्ये वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती वर्ग समीकरणाची मुळे आहे किंवा नाही ते ठरवा. खालील
प्रत्येक वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा। आता बघा मित्रांनो, जर दोन्ही बाजू सारख्या आल्या तर समजायचं दिलेली संख्या डावी बाजू बरोबर उजवी बाजू असेल तर दिलेली संख्या वर्ग समीकरणाचे मूळ आहे असं आपल्याला म्हणता येईल। आता आपण पहिलं उदाहरण सोडूया। x वर्ग अधिक 3x वजा 4 बरोबर 0। x वर्ग अधिक 3x वजा 4 बरोबर 0। आता x बरोबर 1, 2 आणि ऋण 3। x च्या किमती दिलेल्या आहेत, x बरोबर 1, ऋण 2 आणि ऋण 3, ऋण 2 आणि ऋण 3। ह्या किमती या दिलेल्या समीकरणाचे मूळ आहे का नाही ठरवायचे। दोन्ही बाजूच्या सारख्या डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली तर दिलेली किंमत ही त्या समीकरणाचे मूळ आहे असं आपल्याला म्हणता येईल। परंतु दोन्ही बाजू सारख्या नसतील असमान येतील तेव्हा दिलेली संख्या त्या समीकरणाचे मूळ नाही असं आपल्याला सांगता येतं। मग सर्वप्रथम आपण सोडवूया, एक अंक घेऊन सोडूया। मग इथं x ची किंमत 1 दिलेली आहे म्हणून जिथं जिथे x आहे तिथे आपण समीकरणामध्ये x ची किंमत ठेवणार, 1 ठेवणार। मग बघा सोडूया, x वर्ग इथं 1 चा वर्ग अधिक 3 गुणिले x, x ची किंमत आपण 1 घेतली म्हणून गुणिले 1 वजा 4 बरोबर 0। आता 1 चा वर्ग इथं 1, 3 गुणिले 1 कोणत्याही संख्येला एकाने गुणले असता उत्तर तीच संख्या येते। तुम्ही 1000 गुणिले 1 करा, 2001 गुणिले 1 करा, 5000 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7, 3 गुणिले 3, 2 गुणिले 2 अशा पद्धतीने कोणत्याही संख्येला एकाने गुणले असता येणारा गुणाकार हा तीच संख्या असते। तर 3 गुणिले 1 म्हणून अधिक 3 वजा 4 बरोबर 0। आता 3 आणि 1 किती झाले 4, 4 ऋण 4 बरोबर 0। आता इथे बघा 4 आणि ऋण 4 या विरुद्ध संख्या, विरुद्ध संख्यांची बेरीज नेहमी 0 येते, 0 बरोबर 0। मग इथे काय झालं, डावी बाजू बरोबर उजवी बाजू, डावी बाजू बरोबर उजवी बाजू, डावा बरोबर उजवी बाजू असं आपण शॉर्टकट, डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून x बरोबर 1 हे या समीकरणाचे मूळ आहे। x बरोबर 1 ही संख्या या समीकरणाचे मूळ आहे। बघा दोन्ही बाजू कशा सारख्या म्हणून x बरोबर 1 ही संख्या या वर्ग समीकरणाचं मूळ आहे। समजलं मित्रांनो? बाकीची राहिलेली उदाहरणं आपण उद्या सोडवूया। आपण हे सामान्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून रिव्हिजन घेतोय, आधीच आपलं शिकून झालेलं आहे तरी सुद्धा आपण रिव्हिजन घेतोय। पुढचे उदाहरण तुम्ही घरी सोडवा, पुढच्या सराव संच आपण पुढच्या तासाला घेऊया।